लोकतंत्र न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत। शेतकरी संघटनेचे माहूरगड येथे दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी अधिवेशन आहे। त्या निमित्ताने शेतकरी संघटनेच्या वतीने हडप व कोळी येथे संवाद सभेचे आयोजन केले होते। तसेच रेस्ट हाऊस हदगाव येथे पत्रकार सन्मान सोहळा व पत्रकार परिषदेचे आयोजन शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले होते। सर्व पत्रकार बांधवांचा यावेळी सत्कार करण्यात आला। यावेळी शास्त्रज्ञ मिलिंद दामले, उद्योजक विजय निवल, दीपक अनंतवार, शिवाजीराव शिंदे, दत्तराव पाटील कोळीकर, बालाजी पाटील, शिवाजी जोजार पाटील यांनी पत्रकार बांधवांशी संवाद साधून अधिवेशनाची माहिती दिली। शास्त्रज्ञ मिलिंद दामले यांनी शेतकऱ्यांनी कितीही संकट आलं तर आत्महत्या करू नये। आत्महत्येच्या मागची कारण अशी की गेल्या 4-6 वर्षांमध्ये शेतीमध्ये टाकलेला पैसा बाहेर येत नाही, सतत नापिकीचं साल चालू आहे। याच्यामध्ये शेतकऱ्यांनी धीर गंभीरपणे राहावं आणि शेतकरी संघटना खंबीरपणे कुठल्याही शेतकऱ्याला कर्ज भरू नका म्हणून आम्ही सांगतो। शेतकऱ्याच्या डोक्यावर झालेले कर्ज हे शेतकऱ्याचं पाप नसून हे राजाचं पाप आहे। सरकारने आम्हाला शेतीमालामध्ये उणे 72% सबसिडी दिली, त्याच्यामुळे आमच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर चढलेला आहे। ते कर्ज आम्ही भरू शकत नाही, ते कर्ज आमचं पाप नाही। दुसरी गोष्ट अशी महत्त्वाची की आज ग्रामीण भागातले 25 ते 32 वर्षापर्यंतच्या मुलांचे लग्न होत नाहीत। त्याचं सगळ्यात मोठं कारण असं झालंय की शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी देणं। मी जरी शेतकरी असेल, मला 2 मुली आहेत आणि 1 मुलगा आहे, तर मी माझी मुलगी शेतकऱ्याच्या घरी नाही देणार, एखाद्या पानपट्टीवाल्याला देईल पण शेतकऱ्याला देणार नाही, अशी शेतकऱ्यांची धारणा झालेली आहे। या शेतकऱ्यांच्या मुलाला सन्मान मिळावा, मान मिळावा आणि शेतकऱ्यांच्या मुलांनी देशातील इतर नागरिकांप्रमाणे सुखाने व सन्मानाने जगता यावे, याच्याकरिता ही संघटना काम करते। आणि आज एसटीबीटी सारखा जो वाण आहे कापसाचा, याला देशाच्या पातळीवर मान्यता मिळायला पाहिजे, याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। आणि महाराष्ट्रातल्या तरुणांना आज किनवट तालुक्यामध्ये जवळपास 400 ते 500 ग्रॅज्युएट झालेले पोरं या संघटनेमध्ये बिल्ला लावून आमच्यासोबत काम करायचे आणि त्यांच्याच आग्रहाखातर हा किनवट तालुक्यात माहूर तालुक्यामध्ये माहूरला आपण हा तीर्थक्षेत्र माहूर या ठिकाणी हे कार्यक्रम ठेवलेला आहे। या कार्यक्रमाला जर आपण आलात तर आम्ही या बीटी कापसाला देशातल्या मान्यता मिळायला पाहिजे, सरकारकडून मान्यता मिळायला पाहिजे। याच्यासाठी आम्ही हा कापूस खुला करावा, याची लागवड खुली करावी, याच्यासाठी आम्ही सरकारवर दडपण आणण्यासाठी सह्यांची मोहीम सुद्धा केलेली आहे। आणि हा कार्यक्रम सतत जून महिन्यापर्यंत प्रत्येक जिल्ह्यानिहाय आम्ही करणार आहोत की सरकारला भाग पाडणार आहोत की हा चोर बीटी नसून हा उजागर कापूस आहे आणि याला सरकारने मान्यता द्यायला पाहिजे। एकंदरीत पाहता आता या कार्यक्रमानिमित्तानं नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काय आव्हान असेल? कार्यक्रम नांदेड जिल्ह्याच्या शेतकऱ्यांनी आपले 1 दिवसाचे सर्व कामधंदे सोडून महाशिवरात्रीच्या महापर्वावर या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी 3.5 पीठापैकी 1 पीठ असलेल्या माहूर गडाला यावं आणि आपल्या व्यथा मांडाव्यात आणि या सगळ्या शेतकऱ्याच्या सरकारच्या जुलमी जाचातून शेतकऱ्यांनी मुक्त व्हावं अशी मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो। हे सगळ्यात महत्त्वाचं अधिवेशन याच्यासाठी आहे की ही वेळ आम्ही निवडली। याचं महत्त्वाचं कारण असं आहे की गेले 50 वर्ष शेतकऱ्यांची सीसीआय आणि व्यापारी केंद्र सरकारचे आदेश असूनही लुबाडणूक करत आहे। आज कापसाचा वेचा चालू आहे, ज्याचा ओलावा फक्त 0% येतोय, पण सीसीआय 8% ते 8%च्या वरच्या ओलाव्याचे रेट नमूद करतात। हे जर 8%च्या ओलाव्याचे जर खालचे रेट नमूद केले आणि आपण 1% जर ओलावा मिळाला तर 500 रुपये क्विंटलनी कापसाचे किमान आधारभूत दर वाढतात। आता हे पणन आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे लोक झोपलेले आहेत। ते कापसाचा ओलावा काय येतो तर तिथे जाऊन प्रत्यक्ष पाहतच नाही। ते त्याच्यात त्यांचं यंत्र टाकतात आणि 8-8.5% जे काही तोंडाला येईल ते टाकतात। आमच्या यवतमाळ जिल्ह्यात गेल्या महिन्यापर्यंत 14 लाख क्विंटल कापसाची खरेदी झालेली आहे। त्यापैकी 7 लाख क्विंटल कापूस तरी 8% ओलाव्यापेक्षा कमी होता। आपण 6% ओलावा जरी पकडला, 6% ओलाव्याचा कापूस होता, तर 150 रुपये क्विंटल प्रमाणे कापसाचं आमच्या यवतमाळ जिल्ह्यातल्या कापसाला 2 कोटी रुपये कमी मिळालेले आहे। तुम्ही आता याच्यावर अभ्यास करा की किती महाराष्ट्रात नुकसान झालं असेल, देशात नुकसान झालं। उद्याला 15 तारखेला आपलं अधिवेशन आहे, काय शेतकऱ्याला आपल्याकडून आव्हान असेल? शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लोकांनी यावं, कारण तिथे आम्ही सही अभियान घेणार आहे आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहितोय की अप्रमाणित, मी शब्द वापरतोय, अप्रमाणित कापूस बियाणे लागवडीला अनुमती द्या।
आता आम्ही STBT कापस बियाण्याला मंजुरी द्या हा शब्द आम्ही सोडला, कारण केंद्रीय गृहमंत्र्यांनी जाहीररित्या सांगितले आहे की भारतात अप्रमाणित STBT कापसाची लागवड फार मोठ्या प्रमाणात होऊन राहिली. आणि माणिकराव कोकाटे माजी कृषी मंत्र्यांनी तिथे कोइंबतूरला सांगितलं की शेतकऱ्यांचा फायदा होतो म्हणून ते अप्रमाणित STBT कापसाची लागवड करून राहिले. मग शेतकऱ्यांचा फायदा जर त्या अप्रमाणित बियाण्यात जर होत असेल तर तुमचा अडचण कशाला पाहिजे. आणि ती जर लागवड ओपन केली, ते बियाणं जर ओपन केलं, कृषी केंद्रातून मिळेल आम्हाला. आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांची जी फसगत होते, चोरी छुपे सीड लाने में, ती फसगत होणार नाही, त्याला क्वालिटी बियाणे मिळेल. शासनाने जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात विमा टाकण्यास सुरू केलं होतं. त्या विमा जमा करण्याची त्याचा विषय असा आहे की त्यांचं जे म्हणजे विम्याचं जे वेळापत्रक त्या वेळापत्रकानुसार अजूनपर्यंत त्या विम्याचं आकलनच झालं नाही. शासन जे सांगते, दुर्दैवाचा भाग आहे की जानेवारी महिन्यात टाकतो, हे त्यांचा आणि पीक विमा कंपन्यांचा किंवा शासन निर्णय काय आहे न पाहताच केलेला आहे. आता जसं उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगतो की कापसाचं उत्पादकता किंवा पीक कापणी प्रयोग हे याची अंतिम तारीख जी आहे सरकारकडे सबमिट व्हायची, ती 31 जानेवारी आहे 2026. 4-5 दिवस झाले. आणि तुरीचं ज्यांचं क्षेत्र आहे ती अंतिम तारीख जी आहे ती 28 फेब्रुवारी आहे. ते असंच नाही. आणि विशेषतः पीक विम्याच्या बाबतीत तुम्ही विषय काढला म्हणून सांगतो, कापसाचा वेचणी प्रयोग जे आहे ते GR मध्ये लिहिलंय की बा त्या कृषी अधिकाऱ्यांनी 3 वेळा तिथे कापूस वेचणी मोजायला जायला पाहिजे आणि जास्ती होत असेल तर जास्ती वेळा जायला पाहिजे. त्यांच्या जवळ संख्याच नाही आहे. आता यवतमाळ जिल्ह्यात 8 लाख हेक्टरवरती जर आम्ही कॅल्क्युलेशन केलंय की यवतमाळ जिल्ह्यामध्ये 5 लाख हेक्टर कापूस लागतो आणि त्यापैकी पीक कापणी प्रयोग फक्त 26 हेक्टरचे होतात. मग त्याला काय अर्थ राहिला? ते कसं काय? ते मोजमापच होत नाही. म्हणून शेतकरी संघटनेची मागणी आहे की हे आम्हाला 2 पायाचे माणसं नकोच इथे. तुम्ही वेदर स्टेशन तंत्रज्ञानाप्रमाणे लावा आणि त्याचं खरोखर नुकसान झालं असेल तर त्याला ताबडतोब पैसे द्या. काही दर महिन्यात नुकसान झालं तर दर महिन्याला त्याला पीक विमा जमा करा. काही नोव्हेंबर डिसेंबर अशा तारखा द्यायची काही गरज नाही. पिकाचं जेव्हा अतिवृष्टीने नुकसान झाल्याच्या नंतर 72 तासामध्ये क्लेम करायचं गेल्या वेळेस होतं, मात्र यावेळेस म्हणजे सरकारने ते बंद केलेलं आहे. पीक कापणी प्रयोगानंतरच तुमचा पीक विमा ठरेल. ती जे सरकारने केलं आहे ती अत्यंत मूर्खपणाची आणि शेतकरी विरोधी अट आहे. ती अट कदापि मान्य नाही आणि आम्हाला पीक कापणी प्रयोगच मान्य नाही आहे. आम्हाला आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो की वातावरणावरती आधारित पीक विमा योजना खरीप पिकांसाठी 2014 साली आली होती. ती कारण त्यावेळेस ती पुढे चालू शकली नाही, कारण तेवढे स्वयंचलित हवामान केंद्र आले नव्हते. आता टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे. काय गरज आहे तुम्हाला 2 पायाच्या माणसाची? कारण हे सगळं का गडबड होऊन राहिली की सरकारला एक गणित लागत नाही आहे की एकीकडे अतिवृष्टीचे पैसे द्यावे लागतात आणि दुसरीकडे बाजारात जी आवक येते त्याचं त्यांना गणित नाही लागून राहिलं. जर खरोखर नापिकी आहे तर बाजारात माल यायला लागतो. आणि म्हणून आम्ही म्हणतोय की ज्या शेतकऱ्यांचा विशेषतः ज्यांच्या जमिनी भारी आहे, जिथे अतिवृष्टी होते, त्याला तुम्ही द्या ना शेतकऱ्यांना अनुदान. ऑटोमॅटिक वेदर स्टेशन लावायचा, त्याचा गट नंबरचं डायरेक्ट निघेल त्याचं किती नुकसान झालंय. कोणालाच काही गरज नाही आहे. या कार्यक्रमाला कोण कोण महाराष्ट्रातून शेतकरी नेते उपस्थित राहणार? महाराष्ट्रातला शेतकरी नेते सगळ्यात महत्वाचे आमचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहे, ललित दादा भाळे. दुसरे महत्वाचे नेते म्हणजे गुणवंत पाटील आहे, जे केंद्र सरकारच्या किमान आधारभूत पारदर्शक समितीचे सदस्य आहे. तिसरे महत्वाचे नेते जे आहे जे अनिल घनवट, स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष. हे सगळ्यात महत्वाचं अधिवेशन याच्यासाठी आहे की ही वेळ आम्ही निवडली. याचं महत्वाचं कारण असं आहे की गेले 50 वर्ष शेतकऱ्यांची CCI आणि व्यापारी केंद्र सरकारचे आदेश असूनही लुबाडणूक करत आहे. आज कापसाचा वेचा चालू आहे, ज्याचा ओलावा फक्त 0% येतोय, पण CCI 8% ते 8%च्या वरच्या ओलाव्याचे रेट नमूद करतात. हे जर 8%च्या ओलाव्याचे जर खालचे रेट नमूद केले आणि आपण 1% जर ओलावा मिळाला
तर 500 रुपये क्विंटलनी कापसाचे किमान आधारभूत दर वाढतात. आता हे पणन आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे लोक झोपलेले आहे. ते कापसाचा ओलावा काय येतो तर तिथे जाऊन प्रत्यक्ष पाहतच नाही. हा, ते त्याच्यात त्यांचं यंत्र टाकतात आणि 8-8.5% जे काही तोंडाला येईल ते टाकतात. आमच्या यवतमाळ जिल्ह्यात गेल्या महिन्यापर्यंत 14 लाख क्विंटल कापसाची खरेदी झालेली आहे. त्यापैकी 7 लाख क्विंटल कापूस तरी 8% ओलाव्यापेक्षा कमी होता. आपण 6% ओलावा जरी पकडला, 6% ओलाव्याचा कापूस होता, तर 150 रुपये क्विंटल प्रमाणे कापसाचं आमच्या यवतमाळ जिल्ह्यातल्या कापसाला 2 कोटी रुपये कमी मिळालेले आहे. तुम्ही आता याच्यावर अभ्यास करा की किती किती महाराष्ट्रात नुकसान झालं असेल, देशात नुकसान झालं. उद्याला 15 तारखेला आपलं अधिवेशन आहे. काय शेतकऱ्याला आपल्याकडून आव्हान असेल? शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लोकांनी यावं, कारण तिथे आम्ही सही अभियान घेणार आहे आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहितोय की अप्रमाणित, मी शब्द वापरतोय, अप्रमाणित कापूस बियाणे लागवडीला अनुमती द्या. आता आम्ही STBT कापूस बियाण्याला मंजुरी द्या हा शब्द आम्ही सोडला, कारण केंद्रीय गृहमंत्र्यांनी जाहीररित्या सांगितले आहे की भारतात अप्रमाणित STBT कापसाची लागवड फार मोठ्या प्रमाणात होऊन राहिली. आणि माणिकराव कोकाटे माजी कृषी मंत्र्यांनी तिथे कोइंबतूरला सांगितलं की शेतकऱ्यांचा फायदा होतो म्हणून ते अप्रमाणित STBT कापसाची लागवड करून राहिले. मग शेतकऱ्यांचा फायदा जर त्या अप्रमाणित बियाण्यात जर होत असेल तर तुमचा अडचण कशाला पाहिजे? आणि ती जर लागवड ओपन केली, ते बियाणं जर ओपन केलं, कृषी केंद्रातून मिळेल आम्हाला. आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांची जी फसगत होते, चोरी छुपे सीड लाने में, ती फसगत होणार नाही, त्याला क्वालिटी बियाणे मिळेल. शासनाने जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात विमा टाकण्यास सुरू केलं होतं. अद्याप विमा जमा करण्याची वेळ. त्याचा विषय असा आहे की त्यांचं जे म्हणजे विम्याचं जे वेळापत्रक त्या वेळापत्रकानुसार अजूनपर्यंत त्या विम्याचं आकलनच झालं नाही. शासन जे सांगते, दुर्दैवाचा भाग आहे की जानेवारी महिन्यात टाकतो, हे त्यांचा आणि पीक विमा कंपन्यांचा किंवा शासन निर्णय काय आहे न पाहताच केलेला आहे. आता जसं उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगतो की कापसाचं उत्पादकता किंवा पीक कापणी प्रयोग हे याची अंतिम तारीख जी आहे सरकारकडे सबमिट व्हायची, ती 31 जानेवारी आहे 2026. 4-5 दिवस झाले. आणि तुरीचं ज्यांचं क्षेत्र आहे ती अंतिम तारीख जी आहे ती 28 फेब्रुवारी आहे. ते असंच नाही. आणि विशेषतः पीक विम्याच्या बाबतीत तुम्ही विषय काढला म्हणून सांगतो, कापसाचा वेचणी प्रयोग जे आहे ते GR मध्ये लिहिलंय की बा त्या कृषी अधिकाऱ्यांनी 3 वेळा तिथे कापूस वेचणी मोजायला जायला पाहिजे आणि जास्ती होत असेल तर जास्ती वेळा जायला पाहिजे. त्यांच्या जवळ संख्याच नाही आहे. आता यवतमाळ जिल्ह्यात 8 लाख हेक्टरवरती जर आम्ही कॅल्क्युलेशन केलंय की यवतमाळ जिल्ह्यामध्ये 5 लाख हेक्टर कापूस लागतो आणि त्यापैकी पीक कापणी प्रयोग फक्त 26 हेक्टरचे होतात. मग त्याला काय अर्थ राहिला? ते कसं काय? ते मोजमापच होत नाही. म्हणून शेतकरी संघटनेची मागणी आहे की हे आम्हाला 2 पायाचे माणसं नकोच इथे. तुम्ही वेदर स्टेशन तंत्रज्ञानाप्रमाणे लावा आणि त्याचं खरोखर नुकसान झालं असेल तर त्याला ताबडतोब पैसे द्या. काही दर महिन्यात नुकसान झालं तर दर महिन्याला त्याला पीक विमा जमा करा. काही नोव्हेंबर डिसेंबर अशा तारखा द्यायची काही गरज नाही. पिकाचं जेव्हा अतिवृष्टीने नुकसान झाल्याच्या नंतर 72 तासामध्ये क्लेम करायचं गेल्या वेळेस होतं, मात्र यावेळेस म्हणजे सरकारने ते बंद केलेलं आहे. पीक कापणी प्रयोगानंतरच तुमचा पीक विमा ठरेल. ती जे सरकारने केलं आहे ती अत्यंत मूर्खपणाची आणि शेतकरी विरोधी अट आहे. ती अट कदापि मान्य नाही आणि आम्हाला पीक कापणी प्रयोगच मान्य नाही आहे. आम्हाला आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो की वातावरणावरती आधारित पीक विमा योजना खरीप पिकांसाठी 2014 साली आली होती. ती कारण त्यावेळेस ती पुढे चालू शकली नाही, कारण तेवढे स्वयंचलित हवामान केंद्र आले नव्हते. आता टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे. काय गरज आहे तुम्हाला 2 पायाच्या माणसाची? कारण हे सगळं का गडबड होऊन राहिली की सरकारला एक गणित लागत नाही आहे की एकीकडे अतिवृष्टीचे पैसे द्यावे लागतात आणि दुसरीकडे बाजारात जी आवक येते त्याचं त्यांना गणित नाही लागून राहिलं. जर खरोखर नापिकी आहे तर बाजारात माल यायला असतो. आणि म्हणून आम्ही म्हणतोय की ज्या शेतकऱ्यांचा विशेषतः ज्यांच्या जमिनी भारी आहे, जिथे अतिवृष्टी होते, त्याला तुम्ही द्या ना शेतकऱ्यांना अनुदान, ऑटोमॅटिक वेदर स्टेशन लावायचा. त्याचा गट नंबरचं
डायरेक्ट निघेल. त्याचं किती नुकसान झालंय कोणालाच काही गरज नाही आहे. या कार्यक्रमाला कोण कोण महाराष्ट्रातून शेतकरी नेते उपस्थित राहणार? महाराष्ट्रातला शेतकरी नेते सगळ्यात महत्वाचे आमचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहे, ललित दादा बहाळे. दुसरे महत्वाचे नेते म्हणजे गुणवंत पाटील आहे, जे केंद्र सरकारच्या किमान आधारभूत पारदर्शक समितीचे सदस्य आहे. तिसरे महत्वाचे नेते जे आहे, जे अनिल घनवट, स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष.